सो हाय बघा आलं मी असं कालपासून दिसायला नाही तुम्हाला हे यस सर. अडचणच्या ठिकाणी विशेषतः बिळात वगैरे साप असे नागच की हो. अंदाज लावता येत नागा नाही. नागा एक मिनिट थांबा. बाजूला घर सबस्टेट आहे आणि GIT त्याचं आणि ह्या ठिकाणी अगोदरी साप सापडलेत. एखादा साप पकडला विषय संपत नाही, कारण ही इमारत बसताना ही जागा कशी होती त्याच्यावर अवलंबून आहे. मग बचे कुचे जे साप असतात इथं कंपाऊंड भली मोठी बांधलेले सुरक्षित दृष्टिकोनातून, पण आजूबाजूला साप असतात ते चुकून कुठेतरी पाईप आहे, होल आहे, चेंबरीतून येऊ शकतात. हा साप आम्हाला दुसरी बाजूला असेल असं वाटलं होतं आणि कालपासून दिसायला आहे. त्यामुळे पूर्ण कन्फर्म झाल्यावर येथील लोकांनी मला फोन केला होता आणि हा म्हणजे जसं भलत्याच ठिकाणी गेला होता. लक्षात सापाबद्दल कधीच अंदाज लावता येत नाहीत, पण बिळामधला साप सापडणं अशक्य गोष्ट असते, कारण शक्यतो ते बिळ आत असेल तोपर्यंत जात असतात. त्यामुळे माणसाने त्याचा अंदाज लावता येत नाही कुठं असेल ते, पण साप भित्रा असतोय, जागा आहे तोपर्यंत आत जातोय, जिथं संपते तिथं त्याला आम्ही तरी जावं लागतं किंवा तो बाहेर यावं लागतं. मग त्यासाठी खोदावं लागतं आहे, पाणी सोडून बघावं लागतं आहे. आणि बिळा ते सांगता येत नाही. उंदीर हा सर्वात जास्त मोठं बीळ करणारा प्राणी, लक्षात घ्या. मग आपल्या आजूबाजूला विशेषतः इमारतीजवळ झाडाजवळ बीळ असेल तर इमारतीच्या खाली गेलं असतं, तिथं काही मर्यादा येतात आणि सापाला मग पकडणं अशक्य होतं आहे, लोकांची भीती राहते. पण हा मात्र आरामात सापडला असं म्हणावं लागेल. साधारण 3 वर्ष वयाचा साप आहे, नाग आहे. इथल्या सतर्कतेमुळे त्यांनी व्यवस्थित बघितला आणि आम्ही प्रयत्न केल्यामुळे तो सापडला नाही, तर हे खोदण्याचं ठिकाण वाटत नव्हतं. आरामात सापडला असं म्हणावं लागेल. तुम्ही शिकता, काम करता, शेती करता, कुठल्याही ठिकाणी साप असतात, आपण त्यांच्या आजूबाजूला राहतो, ते फक्त हात पाय पडला तर चावू शकतात, तुम्ही स्वतःहून चावत नाही. हे माझा नेहमी प्रयत्न असतोय. तुम्ही याच्यावरून समजू शकता की कालपासून हा होता, पण सापडला आज, कुणाला त्यानं काही केलेलं नाही. धन्यवाद.